Hello friends, welcome you all to daily answer writing challenge of UPSC. Now we'll go for one very interesting question of ethics. The question is related to what question says. What question says, what is meant by public interest? Whenever you are writing answer now, you always try to underline or put it in box so that you will keep focus or you will be focused towards that particular question. What is meant by public interest? So they have specifically asked you what is meaning of public interest. What are the principles and procedures to be followed by the civil servant in public interest? See, we had discussed one previous question which was about your public life, and the question on public life was very general, was very open-ended. It did not talk specifically about civil servant, but this question, this key word is there. We are discussing about public interest from the perspective of civil servant, not from the perspective of politician, businessman or any common man. Here specific focus is on civil servant, what all principles and procedures that must be followed by a civil servant to ensure upholding of public interest. So let's go for this question. तर या क्वेश्चनचा लोकस काय आहे लक्षात घ्या. या क्वेश्चनचा लोकस आहे पब्लिक इंटरेस्ट. तुम्हाला पब्लिक इंटरेस्टची डेफिनेशन लिहायची आहे. पण परत एकदा पब्लिक इंटरेस्टचे डेफिनेशन लिहित असताना कॉमन डेफिनेशन लिहिणं आणि या पब्लिक इंटरेस्टच्या डेफिनेशनला एक हुक अटॅच करणं. हुक अटॅच करणं म्हणजे काय, टू मेक इट सेन्सेशनल. त्या पर्सनला पब्लिक इंटरेस्टचे डेफिनेशन सांगण्यापेक्षा पब्लिक इंटरेस्टचा इसेन्स सांगणं, त्याची अर्जन्सी सांगणं, त्याचं सिग्निफिकन्स सांगणे खूप जास्त क्रुशियल आहे. थोडक्यात काय, पब्लिक इंटरेस्टचे डेफिनेशन डिफाईन करत असताना जर पब्लिक इंटरेस्ट अपहोल्ड नाही झाला तर व्हॉट ऑल निगेटिव्हिटीज कुड कम याबद्दल तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायचं. सो लोकस पब्लिक इंटरेस्ट आहे आणि फोकस एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. काय फोकस आहे, पहिली गोष्ट, 4 प्रिन्सिपल्स कोणते फॉलो करायचे, 4 प्रोसिजर्स कोणत्या फॉलो करायच्या टू बी फॉलोड फॉर एन्श्युरिंग अपहोल्डिंग ऑफ पब्लिक इंटरेस्ट. क्रिस्टल क्लिअर फोकस आहे. इथिक्समध्ये क्वेश्चन्स खूप क्रिस्टल क्लिअर असतात. जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असतील, जर तुमचा कंटेंट क्लिअर असेल तर एक लक्षात घ्या की तुमची उत्तरं खूप साधी, सोपी, सरळ आणि सुटसुटीत असतील. फक्त महत्त्वाचं काय, यू हॅव टू अटॅच अ हुक. तुम्हाला त्या पर्टिक्युलर ठिकाणी त्या वर्डचा अर्जन्सी, त्याचा इसेन्स, त्याचा सिग्निफिकन्स सांगायचं. नॉर्मली व्हेजिटेटिव्ह डेफिनेशन्स देऊन मिनिंग सांगून यू आर नॉट गोइंग टू बिकम अन IAS ऑफिसर. हे क्रिस्टल क्लिअर लक्षात ठेवा. लेट्स गो फॉर दी आन्सर. मग या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये तुम्ही इंट्रोडक्शन करताना काय करायला हवं, यू हॅव टू राईट डाऊन सिग्निफिकन्स ऑफ पब्लिक इंटरेस्ट फ्रॉम दिस सेन्स ऑफ अर्जन्सी, नीड ऑर व्हॉट वी कॅन से की नेमकं ते का गरजेचं आहे. सो तुम्हाला हे डिफाईन करायचं आहे. एक सिंपल डेफिनेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. सी, अपहोल्डिंग और प्रोटेक्टिंग पब्लिक इंटरेस्ट एन्श्योर्स गव्हर्नमेंट और सिविल सर्वंट्स सर्व्स द ग्रेटर गुड, नॉट नॅरो इंटरेस्ट. ज्यावेळेस तुम्ही पब्लिक इंटरेस्ट सर्व करता, आयदर पीपल हु आर इन गव्हर्नमेंट और पीपल हु आर इन सिव्हिल सर्व्हिस, तर तुम्ही ग्रेटर गुडला जास्त बेनिफिट देता आणि नॅरो इंटरेस्टला तुम्ही काय करता, कॉम्प्रोमाइज करता, तुम्ही याला तडीपार करता. फॉस्टरिंग, याचं बेनिफिट काय, याचं बेनिफिट काय, यावर ट्रस्ट वाढते, एक जस्ट आणि हार्मोनियस सोसायटीचं क्रिएशन होतं. सी, आय हॅव नॉट गिवन ओनली डेफिनेशन ऑफ पब्लिक इंटरेस्ट. मी इथं काय सांगतोय, तुम्ही वरती 1 or 2 लाईन्समध्ये पब्लिक इंटरेस्टचे डेफिनेशन दिल्यानंतर और मिनिंग सांगितल्यानंतर हिअर वी आर गिविंग व्हॉट इज इसेन्स ऑफ पब्लिक इंटरेस्ट. जेव्हा तुम्ही या टाईपचं इंट्रोडक्शन लिहिता, यू डेफिनेटली गेट गुड मार्क्स. हे झालं इंट्रोडक्शन. मग पुढचा पार्ट आहे जो सगळ्यांना माहीत असतो, त्यामध्ये काय वेगळं नसतं. सेकंड पार्ट आहे या क्वेश्चनचा, what principles and procedures that you are expected to follow to uphold public interest. आता परत एकदा सांगतो, जर तुम्ही इथिक्स रीडिंगला घ्याल तर तुमच्या लक्षात येईल की एवढं ढिगाणं मटेरियल आहे की तुम्हाला एवढा डेटा, एवढा कंटेंट आहे की तुम्हाला हा क्वेश्चन पडेल की आपण कशाला अपहोल्ड करायचं, आपण कशाला अवॉइड करायचं, हे तुम्हाला प्रश्न पडेल. बरोबर आहे. मग या ठिकाणी कोणते प्रिन्सिपल्स आणि कोणत्या प्रोसिजर्स फॉलो करायच्या. सी, सगळ्यात पहिली प्रिन्सिपल आहे दॅट एव्हरी सिव्हिल सर्वंट मस्ट बी ट्रान्सपरंट अँड मस्ट बी अकाउंटेबल. सेकंड, ऑब्जेक्टिव्हिटी, इम्पार्शियलिटी. मी हे सगळं एक्सप्लेन करत नाही आहे, मी हे कन्सिडर करून चालतोय की तुम्ही इथिक्सचा अभ्यास केलेला आहे. हे तुम्ही कसं उत्तरात लिहिणार आहेत हा आपला डिस्कशनचा मुद्दा नाही आहे. यासाठी माझी स्वतःची इथिक्सची एक ऑनलाईनची बॅच आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर. पण या ठिकाणी माय मेन पर्पज इज टू गिव्ह यू अप्रोच.
कारण प्रत्येक प्रश्नात जर एवढे कन्सेप्ट डिस्कस करायला गेलं तर एक एक क्वेश्चनचं डिस्कशन तास चालेल. इथं माझं काय म्हणणं आहे की लेट्स अंडरस्टँड दी अप्रोच, की नेमकं काय म्हणणं आहे. सो हे प्रिन्सिपल्स आहेत: ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, इम्पार्शियलिटी, एफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस, रिस्पॉन्सिव्हनेस अँड सर्व्हिस. खूप महत्त्वाचं आहे. पब्लिक इंटरेस्टमध्ये तुम्ही रिस्पॉन्सिव्ह असणं गरजेचं आहे, तुम्ही सर्व्हिस ओरिएंटेड असणं सगळ्यात जास्त क्रुशियल आहे. त्यानंतर इंटिग्रिटी आणि इथिकल असणं गरजेचं आहे. सोबत सिटिझनचं पार्टिसिपेशन तुम्ही एन्श्युअर करता का प्रोसिजरसाठी. इंडिपेंडेंट ओव्हरसाईट, तुम्ही जे सगळं काम करता या सगळ्यांचं इंडिपेंडेंट ऑडिटिंग होतं का, त्यावरती मॉनिटरिंग करणारी कमिटी आहे का, त्याचं अप्रेझल होतं का, त्याचा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट जातो का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी तुमच्याकडे फीडबॅक लूप आहे का, की जेव्हा तुम्ही कंटिन्यू त्याचं अपडेशन करून त्याला कंटिन्यू डिस्कस करताय. कॉस्ट बेनिफिट अनालिसिस केला जातोय का, पब्लिक फंडचा यूज होतोय का, पब्लिकला एका स्कीमच्या ऐवजी दुसऱ्या स्कीममधनं जास्त बेनिफिट होऊ शकतो का. पब्लिक इंटरेस्ट कोणत्या प्रकारच्या स्कीमनं, कोणत्या प्रकारच्या प्रोजेक्टनं, कशानं जास्त अफोर्ड होऊ शकतो याबद्दल तुमच्याकडे क्लॅरिटी असावी. कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट मॅनेजमेंट, तुम्हाला जे सगळ्या इंटरेस्टचे कन्फ्लिक्ट आहेत, पब्लिक इंटरेस्ट असेल, पर्सनल इंटरेस्ट असेल, सेक्शनल इंटरेस्ट असेल, रिजनल, लिंग्विस्टिक, तुमचं जे काही इंटरेस्ट आहेत यांचं मॅनेजमेंट तुम्हाला करता यायला हवं का. बिकॉज वी हॅव टू work, we have to provide service for greater good by avoiding narrow sectional, regional, linguistic, casteist, religious interest. या प्रोसिजर्स आणि प्रिन्सिपल्स आहेत. लक्षात घ्या, या सगळ्या कसं लिहिता हे तुमचं स्किल आहे. अँड यू कॅन गेट दिस स्किल ओनली बाय मेकिंग मोर अँड मोर प्रॅक्टिस. हा सेकंड पार्ट झाला. मग या क्वेश्चनचा जो मेन पार्ट आहे कन्क्लुजन, ज्यावेळेस तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत, पेपर इव्हॅल्युएटरने तुमचं सगळं चेक केलंय, आता तुम्हाला मार्क्स देण्याची वेळ आली. यावेळेस कन्क्लुजन काय असावं. कन्क्लुजन काय असावं, यू हॅव टू गिव्ह रिलेशनशिप बिटवीन पब्लिक इंटरेस्ट आणि सिव्हिल सर्वंट यांचं रिलेशनशिप तुम्हाला सांगावं लागणार आहे, की दोघांचं रिलेशनशिप कोणत्या टाईपचं आहे. कारण काय, पब्लिक इंटरेस्ट कसा अपहोल्ड करणार आहेत, त्याला कोणते प्रिन्सिपल्स वापरायला हवे, कोणती प्रोसिजर वापरायला हवी, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं. आता महत्त्वाचं काय की पब्लिक इंटरेस्ट अपहोल्ड करताना या प्रिन्सिपल्सचा यूज आणि या प्रोसिजरचा यूज कोण करणार आहे, सिव्हिल सर्वंट करणार आहे. मग हा सिव्हिल सर्वंटची इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस, इकॉनॉमी किंवा सिव्हिल सर्वंटची लिडरशिप कॅपॅबिलिटी पाहायची आपल्याला, की ज्या कॅपॅबिलिटीच्या बेसिसवरती हा जो सिव्हिल सर्वंट आहे, दी सिव्हिल सर्वंट विल एन्श्युअर अपहोल्डिंग ऑफ पब्लिक इंटरेस्ट. मी एक उदाहरण दिलेलं आहे. Civil servants act as a stewards, that is they are not only leader, they are initiative taking leader. Civil servants act as a stewards of public interest, faithfully implementing policies and using resources ethically. पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन फेथफुली असणार आहे, रिसोर्सेसचा यूज इथिकली असणार आहे, टू एन्श्युअर द वेल बिईंग अँड बेनिफिट ऑफ ऑल सिटीजन्स, नॉट पर्सनल गेन. म्हणजे इम्प्लिमेंटेशन करत असताना, रिसोर्सचा यूज करत असताना ते इथिकली असावं, इफिशियंटली असावं, इकॉनॉमिकली असावं. पण हे सगळं होत असताना त्याचा कोणताही उद्देश स्वतःला पर्सनल गेन व्हावा इकडं जाणारा नसावा. पर्सनल इंटरेस्ट, पब्लिक इंटरेस्टमध्ये जर त्याने स्वतःचा पर्सनल इंटरेस्ट पाहितला, इट इज गोइंग टू किल दी व्हेरी बेसिक पर्पज दॅट वी वॉन्ट्स टू अचीव इन द एथिक्स. दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. कीप वॉचिंग. थँक्यू.